चला, साधकास जीवनोपाय. आत्मकल्याणाची इच्छा असणाऱ्या साधकाने वर सांगितल्याप्रमाणे सर्व तन मन धन सद्गुरू अर्पण करून किंवा त्याचे करता त्याग करून सद्गुरूचे सानिध्यात असावे, हा अनियम आहे. सानिध्यात असावे म्हणजे काय? सानिध्यात असावे म्हणजे काय? स्वामीजी मी तुमच्याकडे राहिलोय, शक्य नाही है ना, शक्य नाही. मग काय करावं? रोज येऊन जाऊन करतो, ते पण बरेच वेळेला शक्य नाही. मग आपण काय निर्णय केलेला आहे की आपण सगळ्यांनी रविवारी येऊन बसायचं आणि चर्चा करायची, शांतपणे राहायचं. बरोबर आहे. मग हे सुद्धा काय सानिध्यच आहे ना. सदैव सतत भेटत राहणं, यालाच काय म्हणतात सानिध्य आहे ना. असं नाही की स्वामीजीजवळ 1 महिना काहीतरी शिकायला राहिला आणि 15 वर्षांनी येऊन सांगतो स्वामीजी मी तुमच्याकडे शिकायला होतो म्हणून. याला काय अर्थ आहे? सानिध्यात राहणं म्हणजे सदैव हाल हवाल विचारत राहणं, सदैव गुरुची चिंता करत राहणं, सदैव भेटत राहणं, सदैव विचार करत राहणं, सद्गुरूच्या सानिध्यामध्ये परमार्थाचा विचार सदैव करत राहणं, याला सानिध्य म्हणतात. तर जीवनाबद्दल सांगतात, जीवनोपाय. सर्व तन मन धन सद्गुरूस अर्पण करून किंवा त्याचे करता त्याग करून सद्गुरूचे सानिध्यात असावे आणि आपली भिक्षेवर उपजीविका करावी. हे तुमच्यासाठी नाही, नैष्ठिक ब्रह्मचर्यासाठी, याच्यासाठी आहे. तुमच्याकडे राहतात. भिक्षा मिळेल ती सर्वप्रथम सद्गुरूपुढे ठेवावी. आपल्या भोजनास मागू नये. शिष्य की शिष्याची परीक्षा करणारे सुद्धा सद्गुरू असतात, पण अशी परीक्षा करत नाही. शिष्याची परीक्षा करण्यासाठी सद्गुरूंनी भिक्षा खाण्यास दिली नाही तरी त्या दिवशी पुन्हा भिक्षेत जाऊ नये, उपवास करावा. गुरुने भिक्षा दिली नाही असं गुरु कधी करत नाही, बरं का. आम्ही असं काही करत नाही. जो सेवा करतो त्याला काही ना काहीतरी शिल्लक ठेवतो आहे ना, पण तो सेवा करतो. तुम्ही काही आणून दिलात नाही ना, तरी आपण त्याच्यामधलं थोडंसं खायचं आणि उरलेलं काय करायचं, बाजूला काढून त्याला द्यायचं. हे असंच असतं. त्याच्यामुळे शिष्य कधी उपाशी राहू शकत नाही. संतांच्या संगती पंगतीचा लाभ, अशी एक म्हणच आहे, चरणच आहे. त्याच्यामुळे हा माणूस जिथे जाईल त्या ठिकाणी संतांचा जसा आदर केला जाईल तशा तऱ्हेने त्या शिष्याचा देखील आदर केला जातो. संताला काही वस्त्रदान केलं जातं तर शिष्यालाही वस्त्रदान केलं जातं. संताला धनदान केलं जातं, दक्षिणा दिली जाते, त्यालाही दिली जाते. पण सद्गुरूने हा कसा माणूस आहे हे पाहण्यासाठी जर एक दिवस त्याला काहीच खाऊ घातलं नाही, उपाशीच ठेवलं, तर तो दुसऱ्यांना सांगणार नाही आज मला काही गुरुजींनी दिलं नाही, जरा काहीतरी डबा पाठवा ना किंवा नाही का, असं सांगत नाही. तो त्या दिवशी काय करतोय, आज आपल्या नशिबात नाही, उपासना. सच्च्या शिष्याचं हे लक्षण आहे ना. मग पण गुरु हा कधीही निर्दय आणि कठोर नसतो, कठोर नियमाच्या बाबत असतो. पण गुरु शिष्य संबंध हे अतिशय नाजूक असतात, संवेदनाशील असतात, एकमेकाचं सुखदुःख जाणणारे असतात. तेव्हा गुरु हा शिष्य आपला भुका आहे की नाही हे बघतो, काळजी करतो.
अरे तो आजारी आहे, त्याला हे पाठवलं की नाही बघा, थाळी पाठवली की नाही, आम्ही करतो. अरे त्या प्रशांतला काही पाठवलं की नाही बघा रे, मोजकुनला काही पाठवलं की नाही बघा. हा पाठव. हा ठीक आहे. आपल्या सहवासामध्ये असलेले आपली सेवा करणाऱ्या माणसाची सगळी काळजी गुरु घेत असतो. जशा तऱ्हेने देव घेत असतो तशा तऱ्हेने गुरु घेत असतो. पण कधी कधी परीक्षा राहण्यासाठी गुरु जर काही दिलं नाही किंवा काय केलं नाही तर तो माणूस गुरुची निंदा करत नाही. ठीक आहे, गुरुने माझी परीक्षा पाहिली असेल, उपवास करतो त्या दिवशी, राहतो. दुसऱ्या दिवशी गुरु त्याला भरपूर खाऊ घालतो. सकाळी हे त्याला आण, सबंध दिवसभर उपाशी राहिलाय ते. गुरुचं नातं असं असतं. संजय महाराजांनी सांगितलं तिखट खाता येत नव्हतं. हो हो, तुम्ही सांगितलं तसं जमणार नाही, तुम्ही सोय करा, आपण सांगतो. पण ते करून राहिले, त्यांच्या नियमाने राहिले ते. दुसऱ्या दिवशी पुन्हा तसंच करावे, पण भिक्षावृत्ती सोडू नये. आणि सद्गुरू कृपा करून देतील तर भोजन करावे, असे शास्त्रकारांनी शिष्यास नियम सांगितले आहेत खरे. पण श्री गुरुही फार आले बघा, आलं ना मी सांगितले त्याप्रमाणे. श्री गुरुही फार दयाळू असतात. आई बापापेक्षा ते शिष्याची फार काळजी घेतात. संसारी पुरुषास अशा प्रकारची सद्गुरू सेवा घडण्या फार कठीण आहे. विवेक सहित वैराग्य संपन्न त्यागी पुरुषास ती घडणे संभवनीय आहे. अधोरेखा करा. काय संसारी पुरुषास अशा प्रकारची सद्गुरू सेवा घडणे फार कठीण आहे. पण विवेक सहित वैराग्य संपन्न त्यागी पुरुषास ती घडणे अवश्य संभव. कोण काय सांगितलंय? विवेकही असला पाहिजे, वैराग्य त्याग असला पाहिजे. अशा पुरुषास काय होतं? गुरुची सेवा अवश्य घडते. तुमच्या समोर अगदी पाठीमागे बोलतो असं नाही. मुचकुंदा पाहिलं ना तुम्ही? शुभम महाराज पाहिला ना? शुभम महाराजच्या अगोदर हे सुद्धा सतीश महाराज, त्याच्यानंतर तो रामजी होता, त्याच्यानंतर तो नामदेव महाराज, आता अखंड आनंद झाले. या सगळ्या लोकांनी काय केलं? निरासक्त गुरुची सेवा, गुरुजवळ राहून गुरुची सेवा केली. बाकीच्या गोष्टी या प्रारब्धाच्या असतात, काही त्याला इलाज नसतो आपल्या हातातही नसतो. विवेक सहित वैराग्य संपन्न त्यागी पुरुषात ती घडणे संभवनीय. अधोरेखा केली. आता पुढे बघा. आता हा साधका जीवनाचा उपयोग सांग, जीवनोपाय साधकाने कसं जगावं हे सांगितलं आहे ना. जर सद्गुरू भिक्षा करत असतील तर भिक्षा आणून द्यावी. त्या काळात भिक्षेशिवाय दुसरा काही इलाज नव्हता. संन्यासीच्या वेळेला स्वतः करून काय खायचे नाही. आज काळ बदललेला आहे. आश्रमामध्ये सगळं भोजन होतात, भंडारे होतात, लोक येऊन सेवा करतात. पण त्याचं ताट तो माणूस घेऊन जातो. उरलेलं उच्छिष्टाचा भाग उरला तो शिव म्हटलेला आहे ना. काय उच्छिष्टाचा भाग उरला तो शिव. सद्गुरूस विनंती करण्याचा काल अशा रीतीने सेवा करीत असता आपल्यावर श्री सद्गुरू प्रसन्न आहेत आणि त्यास आपल्याबरोबर भाषण करण्यास अवकाश आहे, वेळ पण आहे, असे पाहून त्यांच्या पायावर मस्तक ठेवावे, हात जोडून प्रार्थना करावी. हे भगवान श्री सद्गुरू, मला आत्मकल्याणाविषयी साधन विचारण्याची इच्छा आहे. आज्ञा होईल तर विचारतोस. कसं बोलण्याचा प्रकार समजला की असं बोलतात कोण? काय नाही बोलत.
पण कसं बोलावं ते पण समजलं पाहिजे. श्री गुरूंनी आज्ञा केली तर त्यास आत्मज्ञान प्राप्तीचा मार्ग विचारावा व त्यांच्या उपदेशाने कृतार्थ व्हावे. आज्ञा केली तरच. याप्रमाणे एखाद्याने गुरुसेवा केली तर बुद्धिमांद्यादी प्रतिबंधामुळे ब्रह्मात्मिक ज्ञान झाले नाही तरी त्या जन्मात केलेल्या उत्तम गुरुसेवेचे फळ पुढील जन्मात मिळेल. प्रश्न काय, शंका लक्षात आली का? काय गुरुची सेवा बुद्धिमांद्य म्हणजे काय? बुद्धीची मंदता. बुद्धीला इंग्रजीमध्ये शब्द काय डॉक्टर साहेब सांगा? कोशंट म्हणतात ना, काय कशाचं कोशंट? हा, बुद्धिमत्तेचा माप आहे बघा. एवढी बुद्धिमत्ता तेवढी बुद्धिमत्ता याच्या संबंधी कोशंट म्हणून शब्द आहे. संस्कृत मध्ये नाही आहे ते बरोबर. त्यांचं तेजस्वी इंटेलिजंट कोशंट म्हणतात. बरोबर. आता मला त्या गोष्टी आठवत नाही. शहाणपणाचं माप, समजदारीचं माप नाही ना. म्हणजे त्याला आपण अधम अधिकारी, मध्यम अधिकारी आणि उत्तम अधिकारी अशी नावं दिलेली आहेत. समजलं? समजायला सांगितलं गुरुने की झटकन तत्वमसी. हो बरोबर आहे, मी हे तत्व आहे. गुरुने मला हे सांगितलंय, माझे शब्द आहे, गुरु सांगतायत बरोबर आहे, मीच ते ब्रह्मतत्व आहे. समजून गेला, कृतार्थ झाला. मध्यम आहे ना, त्याने श्रवण केलं, मनन केलं, निधिध्यासन केलं, खूप प्रयत्न केलं, मग काही काळानंतर त्याला कळलं. आता आदम अधिकारी त्याने 40 वेळेला विचारसागर आहे. किती? 40 वेळेला. आयुष्यामध्ये 40 वेळेला काय केलं? 40 वर्ष, 20व्या वर्षापासून ते म्हातारपण विचारसागर. देव तुमच्यावर प्रसन्न झाला की नाही समजत नाही. तुम्ही मुक्त झालेत की नाही मग देवाचा तुमच्यावर अनुग्रह झाला की नाही झाला? नाही झाला. देव तुम्हाला भेटला की नाही भेटला? नाही भेटला. तुम्ही मुक्त झाले की नाही झाले? नाही. किती वर्ष त्याने विचारसागर? 40 वर्ष. अशी माणसं भेटतात की नाही भेटतात? भेटतात. काही माणसं असतात की मी 40 वर्ष गुरुजीची सेवा केली पण असता मला सारखे, मला काहीच कळत नाही, मला काहीच समजत नाही, सगळं डोक्यावरूनच जातं. मग आता या माणसाचं काय? या माणसाचं काय? गुरुची सेवा केली की नाही केली? गुरुची सेवा केली. पण जे या धर्मामध्ये मिळायला पाहिजे म्हणजे कुठला? काय? जीव ब्रह्माचं ऐक्य ज्ञान आणि मुक्त आणि कृतार्थता, प्राप्तता, धन्यता ते त्याला मिळालं नाही. अशा माणसाचं काय?
नाही कल्याण कश्चित दुर्गतीम तात गच्छति. कल्याणाच्या मार्गाला जो माणूस लागलेला आहे त्याची दुर्गती कधीही होत नाही. तो कुठलाही मंद अधिकारी असला तर. बरोबर आहे ना? ठीक आहे. या जन्मामध्ये काय झालेलं आहे, त्याला जीवनमुक्ती मिळाली नाही, जीव ब्रह्माचं ऐक्यज्ञान झालेलं नाही, कृतार्थता प्राप्त झालेली नाही. मग पण आहे ना पुढल्या जन्मी साठाचा झाला की नाही. कशात? इतक्या वर्ष गुरु सेवा केली, 40 वर्ष कितीही केली, गुरुसेवा केली, गुरुची वस्त्र धुतली, गुरुला पाणी आणून दिलं, गुरुला अन्न आणून दिलं, गुरुच्या सगळ्या अडचणींच्या काळामध्ये अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा सगळं कामं केली नाही ना. आता गुरु जर अंथरुणावर पडलेला असेल, त्याला जाऊन जर शौचालयामध्ये जाण्याची शक्ती नसेल, मग शिष्याला काय करावं लागेल? त्याचा आगमूत काढावं लागेल की नाही? मी आगमूत म्हणतोय, काढावं लागेल की नाही लागेल? तो काढतोय. त्याची सगळी वस्त्र, ती याने भरलेली सगळी मळाने भरलेली वस्त्र तो धुत असेल की नाही, त्याचं शरीर स्वच्छ करत असेल की नाही? करेल, करतोय तो. बरोबर आहे ना? मग त्याने ही जी गुरुसेवा केली त्याचं काय फळ व्यर्थ गेली का? नाही. कल्याण कष्टित दुर्गतीम तात गच्छ. याने गुरुसेवा केलेली आहे, ईश्वर सेवा केलेली आहे, त्याला या जन्मामध्ये काही भले फळ मिळालं नाही तरी त्याची सेवा व्यर्थ होत जात आहे. तेच सांगता येते आहे ना. दुःखी होऊ नये माणसाने, है ना. याप्रमाणे एखाद्याने सद्गुरु सेवा केली पण बुद्धिमांद्य म्हणजे काय? मंद बुद्धी. या मंद बुद्धी प्रतिबंधामुळे ब्रह्मा आत्म ऐक्य ज्ञान झाले नाही, तर त्यास या जन्मात केलेल्या उत्तम सद्गुरु सेवेचे फळ पुढील जन्मात मिळेल. बरोबर आहे ना? ही त्याची बचत आहे ना. असं काय करतात? ह्या जन्मात त्याला मुक्ती मिळाली नाही कारण जीव ब्रह्मा ऐक्य ज्ञान झालं नाही आहे ना. तर पुढल्या जन्मात हा ठेवा घेऊन येईल की नाही? येईल ना. अर्थ सांगा. मराठीचा अर्थ सांगा. ते काय म्हणजे तुम्ही सेवा करत करत हे ठेवला तर तुम्हाला पुन्हा तिथून पुढचा जन्म मिळणार. होय. तो आत्मसिद्धी नटकेची आणि मागवता येईल ते सांगताय आलेलं आहे ते. तो समजा जर असं करून त्याला या जन्मामध्ये आलेला आहे, कुठल्या तरी अध्यायात आलेला आहे. हा 6व्या अध्यायात. बरोबर आहे ना. जर त्याला या जन्मामध्ये जीव ब्रह्माचं ऐक्य ज्ञान झालं नाही तर त्याचा संसारही सुटला आणि परमार्थही मिळाला नाही. उभय भ्रष्ट झाला की नाही, छिन्न भिन्न झालं की नाही सगळं. त्याच्यावर सांगतात नाही कल्याण कष्टी दुर्गतीम तात गच्छ. हे अर्जुना कल्याण मार्गाला लागलेलं आहे कधी नाही. मग काय होईल? तर पुढच्या जन्मामध्ये चांगल्या योगीच्या घराण्यामध्ये येईल. तिथे पहिल्या जन्मामध्ये त्याने जितकी काय प्राप्ती केलेली आहे त्याच्या पुढचं तो त्याच्यानंतर करेल आणि त्याच्यानंतर तो मुक्त होऊन जाईल अशा तऱ्हेने सांगितलं. पण त्याचा नाश होईल असं नाही, उभयभ्रष्ट होईल असं नाही. संसारही गेला आणि परमार्थही गेला असं होणार नाही हे ना. संसार त्यांनी त्यागलेला आहे, गुरुची त्याने सेवा केलेली,
परंतु बुद्धिमंद असल्यामुळे त्याला जीव ब्रह्म ऐकण्यान या जन्मामध्ये झालं नाही, तर त्याची पुंजी जमा आहे ना, फिक्स डिपॉझिट आहे ते फिक्स डिपॉझिट पुढच्या याच्यामध्ये जन्मामध्ये सरकेल आणि त्याच्यामध्ये त्या वेळेला तो चांगल्या आईबापाच्या घरामध्ये योगीच्या कुळामध्ये जाईल, तिथे त्याच्यावर संस्कार होतील आणि पुढे त्याला ज्ञान मिळून तो मुक्त होईल. फक्त एखादं दुसरं जन्माचं काय त्याला प्रतीक्षा करावी लागेल. आळंदीत मुलगा आहे 12 वर्षाचा, पूर्ण ज्ञानेश्वरी पाठ आहे ते. होय आळंदीमध्ये आणि त्या हो. पूर्ण ज्ञानेश्वरी पाठ आहे. हो आणि त्याच्या पूर्व जन्माची फिक्स डिपॉझिट घेऊन आला ना तो. निश्चित 12 वर्षाला कुठं पाठ होतं की ते होय का? 12 वर्ष ते 12 वर्षाचा वेळापर्यंत ते काळ असतो. झालं पुढे चला. याप्रमाणे एखाद्याने सद्गुरु सेवा केली पण बुद्धिमांद्यादी प्रतिबंधामुळे ब्रह्मात्मैक्य ज्ञान झाले नाही, तर त्यास या जन्मात केलेल्या उत्तम गुरुसेवेचे फळ पुढील जन्मात मिळेल. म्हणजे पुढील जन्माच्या ठिकाणी तनो मन धनादी सेवे वाचूनही श्री सद्गुरू भेटून उपदेश करतील. हे ना, काही सेवा न घडलेली असताना सुद्धा सद्गुरू त्याला भेटतील आणि काय करतील, उपदेश करतील व त्याचे कल्याणही होईल. पण या गोष्टीचा फलावरून निश्चय करावा लागेल. या जन्मात सेवा करूनही सद्गुरू प्रसन्न होऊन त्यांनी उपदेश केला नाही, तर त्यास काय मिळेल? शुद्धी, अंतकरण शुद्धी होईल ना, हे फळ मिळणारच आहे ना. आणि प्रसन्न झाले तर तात्काळ उपदेशाने ज्ञानाद्वारा मोक्ष होईल. म्हणून काय केलेलं? शुद्ध अंतकरणाने केलेली सद्गुरु सेवा केव्हाही व्यर्थ जाणार नाही. याच्यासाठी लिहा, नाही कल्याण कृत कश्चित, नाही कल्याण कृत कश्चित, नाही कल्याण कृत कश्चित. तात दुर्गती गच्छति, नाही कल्याण कृत कश्चित दुर्गतीम तात गच्छति. कोणी कल्याणाच्या मार्गाला लागलेला अंतकरण गुरुसेवा केलेली आहे, अंतकरण शुद्ध झालेलं आहे, परंतु बुद्धी मंद असल्यामुळे यावर जन्मामध्ये त्याला जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान प्राप्त नाही झालेलं नसलं तरी त्याची सेवा व्यर्थ जात नाही, त्याची दुर्गती होणार नाही. झालं? नाही कल्याण कृत कश्चित दुर्गती तात गच्छति. झालं ना? हेच म्हणून शुद्ध अंतकरणाने केलेली गुरुसेवा केव्हाही व्यर्थ जाणार नाही. अधोरेखा झाला. तर तिसरा तरंग संपत आला, संपवतो आपण, हे ना. आणि चौथा तरंगामध्ये मजा येणार आहे, खूप चांगलं येणार आहे. वर सांगितलेल्या सद्गुरु शिष्य लक्षण, सद्गुरु सेवेचा प्रकार, तसाच अध्यात्म ज्ञानाकरतेचा प्रार्थनेचा प्रकार, हे सर्व अधिकार संपन्न सद्गुरु शिष्यामधील शास्त्रीय प्रकार आहेत. बघा याच्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे बघा. सद्गुरु शिष्याचे लक्षण एक वर लिहा. काय सांगितलं आहे? सद्गुरु आणि शिष्याचे लक्षण. 2 अध्यात्म ज्ञानाकरता प्रार्थनेचा प्रकार. 3 या 3 गोष्टी सांगितल्या. काय काय सांगितलेलं आहे? सद्गुरूचं लक्षण केलेलं आहे, शिष्याचं लक्षण केलेलं आहे, सद्गुरू सेवेचा प्रकार काया वाचा मनाने कसा करायचा हे सांगितलेलं आहे. तसंच अध्यात्म ज्ञानाकरता प्रार्थनेचा प्रकार हे पण सांगितलेलं आहे. 3 सांगितलेलं आहे. या तरंगात काय काय गोष्टी सांगितलेल्या आहेत? लक्षण केलेलं आहे. नंतर सद्गुरु सेवेचा प्रकार सांगितले 2, प्रार्थना कशी करायची हे सांगितलेलं आहे ना.
हे सर्व अधिकार संपन्न सद्गुरू शिष्यामधील शास्त्रीय प्रकार आहे. असा सद्गुरू शिष्य व्यवहार फारच क्वचित ठिकाणी दिसून येतो. आता सांगतात आजकालच्या परिस्थितीचं वर्णन करतायत है ना. सद्गुरू शिष्याचा संप्रदाय पुष्कळ ठिकाणी चालू आहे ना, आहे. पण त्यात आपल्या अधिकाराची जाणीव सद्गुरूमध्ये किंवा शिष्यामध्ये फारशी दिसून येत नाही. अधोरेखा करा है ना. सद्गुरूने काय करावं हे त्या गुरुनाही माहीत नसतं आणि शिष्याने सद्गुरूजवळ काय करावं काय मागावं हे त्या शिष्यालाही माहीत नसतं. मग काय प्रकार होतात खाली वाचा वाचा का तुम्हीच वाचा. जर आपणाला समजलं असेल की लिंगायत मंडळी इतरांना दुसऱ्या लिंगायत नसलेल्या माणसांना सांगितलं गुरु करावा लागतो, गुरु करा. व ती माणसं सुद्धा येतात काय करतात स्वामीजी गुरु करायचं आहे, स्वामीजी गुरु करायचं. मी आपला वेडा माणूस विचारतो गुरु कशाला करायचा असतो. नाही लोक सांगतात गुरु करावा लागतो, गुरु करायचा असतो. अरे पण कशासाठी करायचा असतो नाही सांगताय. त्यांना फक्त काय करायचं गुरु करावा. आणि त्या सर्वसाधारण माणसांची गुरु कशासाठी करावा लागतो खाली एवढीच समज असते. या समजाच्या पुढे त्यांची समज गेलेली नसते है ना. पण तुम्हाला कळतंय का गुरु कशासाठी करावा लागतो. आता कळतंय. आता कळतंय विचारसागर वाचल्यानंतर असं कळतं. आता कळायला लागलं की गुरु कशासाठी करा, गुरु कशासाठी करावं. या जन्मामध्ये या प्रपंचापासून मुक्ती व्हावी, परमानंदाची प्राप्ती व्हावी आणि काय दुःखाची आत्यंतिक निवृत्ती व्हावी, मोक्ष या जन्मामध्येच व्हावा, जीव ब्रह्माचं ऐक्यज्ञान या जन्मामध्ये व्हावं म्हणून सद्गुरू करायचा असतो. म्हणून शिष्याने गुरुची सेवा करायची असेल, जी जमेल ती सेवा करायची असेल. असा हात राखून सुद्धा नाही, सर्वस्वाने सेवा करायची असते. हे केव्हा समजतं जेव्हा असं वाचायला लागलो शास्त्रीय ग्रंथ. तर इथे काय सांगितलेलं आहे, तुकाराम महाराज तुम्हाला आम्हाला देवाजवळ काय मागायचं हे शिकवतात का नाही शिकवतात सांगा. तुझा विसर न व्हावा. एक नलगे मुक्ती धनसंपदा बस संत संगत, सज्जनाची संगत दे. सज्जनाची संगत मिळाली तर काही ना काहीतरी देवाविषयी कळेल, संसाराच्या गोष्टी दूर जातील. बाकी दुसरं मला काही नको देऊ, पण काय सज्जनाची संगत दे, संतांची संगत दे हेच म्हणतात ना. मग संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर तुम्हाला काय मिळणार. आणि मी तुम्हाला काय करतो, गड्डा दोरा ताबीत देतो, झाड फूक करतो, तुला पुत्र होते, तुझं लग्न होईल, उदाहरण करतो, मारण करतो, असल्या गोष्टी करू का. याच्यासाठी गुरु करायचं असतो का. मूर्ख लोक आहेत हे. काय सांगतायत बघा. सद्गुरू शिष्याचा संप्रदाय पुष्कळ ठिकाणी चालू आहे, पण त्यात आपल्या अधिकाराची जाणीव सद्गुरूमध्ये किंवा शिष्यामध्ये फारशी दिसून येत नाही. अधोरेखा करा. शिष्यात कोणी पुत्र प्राप्ती करतात, कोणी धना करतात, कोणी प्रतिष्ठे करतात, कोणी वादा यश घेण्याकरता अशा एक ना अनेक व्यावहारिक उन्नती करतात. अधोरेखा करो सद्गुरू करतात.
सद्गुरू शिष्याला तेथे फळ प्राप्त होण्याचा आशीर्वादही देतात किंवा काही धार्मिक उपायही सांगतात. बरोबर आहे. तर काय करायचं मला सांग. हीच जर बाई सांगत असेल स्वामीजी मला आत्महत्या करावीशी वाटते. का बाई? कारण माझा नवरा मेलेला आहे, एकुलता एक माझा मुलगा आहे आणि हा एकुलता एक माझा मुलगा दारू पितोय आणि माझ्याकडे रोज येऊन काय करतोय? पैसे, फक्त पैसे मागतोय. माझ्याशी त्याचा केवळ पैशासाठी संबंध आहे. मुलाचं कर्तव्य तो पाळत नाही, काहीही करत नाही. रोज जाऊन बसून येतो आणि माझ्याशी भणभण करतो. माझं जीवन या जन्मावर नरक झालं. आता काय करणार? मग काय करणार? दुसरे कोणी येतात, स्वामीजी चला नारळ द्या, चला पाण्याच्या ठिकाणी घेऊन चला. जातो. काय करायचं? जातो की नाही? आणि तो आनंदाने येऊन पेड्याचा एवढं बॉक्सही घेऊन येतो आणि सांगतो पाणी लागलं तो आहे तुमची कृपा. ह्या काय करायचं? याच्यासाठी का गुण करायचा असतो का? नाही. पण व्यवहारात ती सेवा करणारा माणूस आहे, ते नाराज होऊ नये म्हणून बऱ्याच गोष्टीही कराव्या लागतात. समजलं? जाण्याची आपली इच्छा नसते, आपला पाठ सोडून जाण्याची इच्छा नसते, पण समोरचा माणूस अगदी काय यालाच रिरीला पेटलेला आहे, तुम्ही आलंच पाहिजे, गाडी पाठवतो, ही पाठवतो. 10 वेळा सांगितल्यानंतर सुद्धा हे करत होतो. जावं लागतं त्याला. काय करणार? आता उद्या सकाळी जावं लागणार नाही एका माणसाने. मी संन्यास घेतोय, त्याच्यासाठी तुम्ही यायला पाहिजे, तुम्ही वस्त्र द्या. अरे एवढे सगळे आहेत ते तिथे नाथ संप्रदाय बाकीचे सगळे आहेत. माझे काय नाही स्वामी, तुमच्यासारखा माणूस नाही, तुम्हीच यायला. तर काय करायचं? काय करायचं? व्यवहारात सांभाळावंच लागतं. व्यवहारात जावं लागतं. आवल्याचा करू चेष्टा अदृष्ट दृष्टा बनवून करावं लागतं. करतोय, पण त्याच्यामध्ये आपलं जीवन जावं असं नाही. बरोबर आहे. तिसऱ्या तरंगात ते फळ प्राप्त होण्यासाठी आशीर्वाद देतात किंवा धार्मिक उपायही सांगतात. इथपर्यंत आलो. शिष्याच्या प्रारब्धाने त्या व्यावहारिक लाभाचा थोडा अंशही मिळतो. कोणाचा प्रारब्ध? गुरुचं नाही, शिष्याचं प्रारब्ध ते मिळण्यासाठी असतं ना. शिष्याच्या प्रारब्धाने त्या व्यावहारिक लाभाचा थोडा अंशही मिळतो. हेही एक सद्गुरूचे अदृष्टच आहे असं कोण म्हणतो? शिष्य म्हणतो ना. गुरुचा आशीर्वाद आहे असं म्हणतो ना. स्वामी तुमची कृपा, स्वामी तुमचा आशीर्वाद म्हणतात की नाही? याच्यामध्ये काही आशीर्वाद नसतो. बरोबर ना? जर सद्गुरूच्या दुर्दैवाने शिष्याची कामना पूर्ण झाली नाही, मग तो काय करतो? नाही, चांगला जर म्हणून असेल तर माझं प्रारब्ध असं, माझं प्रारब्ध, गुरु तरी काय करणार असं तो म्हणत. पण असे जे पुरे नसतात, ते काय अज्ञानी असतात, ढोंगी आहेत, त्यांच्यात काही तथ्य नाही, अशा प्रकारच्या शिष्य निंदे तो सद्गुरू प्राप्त होतो. अशा रीतीने अंध परंपरा जगात चालू आहे. अशा तऱ्हेने काय आंधळी श्रद्धा है ना, खरी श्रद्धा नाही, आंधळी श्रद्धा. श्रद्धा डोळस असते.
म्हणून मी सांगितलं ना, सद्गुरूला पारखून घ्यावं. ज्याला आपण गुरु करणार आहे तो आपल्याला काय, जे आपल्याला कोणाकडून न मिळालं याच्यासाठी जे कधी ऐकलं नाही ते ऐकायला देणार आहे, जे कधी त्याचं कधी मनन केलं नाही तो मनन करायला लावणार आहे, जे कधी अजूनपर्यंत कोणाकडून ऐकलं नाही तो आपणाला ऐकवणार आहे. अशा गुरुजवळ जावं. तम आदेशम अप्राक्ष. छोटीशी कथा सांगतो. उद्दालक आरुणी नावाचा आचार्य होता, ग्रस्त होता बिचारा, कर्मकांड वगैरे करणारा होता, त्याच्यामुळे सारखं जाणं येणं असायचं. मुलगा 12 वर्षाच्या पुढे गेला, अजून काय शिकायला तयार नाही, उपनयन झालं नाही. म्हणून त्याने सांगितलं की बाबा रे, मला वेळ नसतो, मी सगळं शिकवत असतो तुला, पण वेळ नसतो, तू जाऊन कुठल्या तरी गुरुजवळ जाऊन बस आणि काय कर, शिक्षण घेऊन ये. तो 12 वर्ष गुरुजवळ राहिला, वेद पाठ करून मोठा अहंकारी बनून आला. घरी आला, त्याचा तो अहंकार, त्याचा तो ताठा बघितला. आपल्या वडिलांना जवळ आल्यानंतर तो नमस्कारही त्याने केला नाही, एकदम थंबासारखा उभा राहिला. त्यावेळेला त्याने त्याच्या वडिलांनी त्याला विचारलं, काय अरे तुझ्या त्या गुरुला तू उपदेश विचारलास का, की ज्याच्यामुळे न ऐकलेलं ऐकल्यासारखं होतं, न मनन केलेलं मनन केल्यासारखं होतं, न जाणलेलं जाणल्यासारखं होतं. हे ना छांदोग्य उपनिषदमध्ये आहे. तेव्हा त्याने सांगितलं की माझ्या गुरुला जर माहीत असतो तर त्या मी गुरुचा अत्यंत आवडता शिष्य होतो, त्याने मला अवश्य सांगितलं होतं, पण त्यांनी मला सांगितलं नाही. याचा अर्थ त्यांनाही माहीत नसेल, तेव्हा तुम्हीच मला सांगा. म्हणून आरुणीने एकूण 11 वेळेला तत्वमसी हा काय केलेला आहे उपदेश छांदोग्य उपनिषदामध्ये श्वेतकेतूला केलेला आहे. उद्दालक आरुणी हे ना, तत्वमसी वेगवेगळी उदाहरणं देत तत्वमसी 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 करून उपदेश केलेला आहे. बरोबर आहे. वेळ कधी आला तर मी ते छांदोग्य उपनिषद सुद्धा सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगून देईन. तर त्याच्यामध्ये काय अधिकारी पुरुषाने बघा काय सांगितलं. अधिकारी पुरुषाने शास्त्रज्ञान संपन्न, एक निसंदेह ब्रह्मात्म ऐक्य दृढ अपरोक्ष अनुभवी, काय संदेह रहित ब्रह्म आत्म ऐक्य चा दृढ अपरोक्षाचा अनुभव ज्याला आहे आणि पूर्ण दयाळू असलो अशा सद्गुरू शरण जाऊन ब्रह्मात्मैक्य ज्ञान संपादन करावे, हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आदेश आहे. आणि इथे आपला झटकन तिसरा तरंग पण समजलेला आहे ना, आणि सहज सोपं सरळ सांगितलं गेलं आहे. अधिकारी पुरुषाने शास्त्रज्ञान संपन्न आणि निसंदेह ब्रह्म आत्मा ऐक्य दृढ अपरोक्ष अनुभवी आणि दयाळू
अशा सद्गुरू शरण जाऊन ब्रह्मात्मक ज्ञान संपादन करावे, अधोरेखा करावे. हे मग किती सांगितलं, हे पहिलं जाणलेलं आहे. क्षत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू अशी लक्षणं सांगितली आहेत ना सद्गुरूची, की द्यावी. अधिकारी पुरुषाने शास्त्रज्ञान संपन्न, एक निसंदेह दृढ ब्रह्म आत्म ऐक्य, दृढ परोक्ष अनुभवी, दोन दयाळू. त्याने वेळ दिला पाहिजे ना, रविवारी त्याने आलं पाहिजे ना. 2:30 वाजता सांगितलं तर 2:30 वाजता, 3 वाजता सांगितलं तर 3 वाजता, 3:30 वाजता सांगितलं तर 3:30 वाजता. सकाळी 8 वाजल्यापासून उभा असला तरी त्याने काय केलं पाहिजे. 2:30 वाजता माझी माणसं येणार आहेत त्या ठिकाणी, पुन्हा तानातून येणार आहेत, पाणी न पिता येणार आहेत, तरी त्यांना आपण सांगितलं पाहिजे जाऊन. म्हणून त्याला दया आहे ना, असं नाही. तुमची काही कामं असतील तर तुम्ही करा, नका येऊ, पण त्याच्यासाठी पाठ कशाला बदलायचा. रविवारचा पाठ म्हणजे रविवार, सगळ्यांना रविवारी सुट्टी असते, रविवारीच पाठ म्हणा. तुम्ही कुठेतरी जाणार किंवा तुमचं काही अडचण असेल, तुम्ही येऊ नका ना. सगळ्यांचा पाठ कशाला बदलता, सगळ्यांना कशाला सांगता रविवारी पाठ होणार नाही, दुसऱ्या दिवशी होणार, असं सांगण्याची गरज काय. बरोबर आहे, कारण हे सगळे माणसं आपला वेळ काढून बाकीची कामं बाजूला ठेवून केवळ ऐकण्यासाठी येत असतात. तर त्यांच्यासाठी तुम्ही देखील काय केलं पाहिजे. अगदी अपरिहार्य असेल तेवढं कारण सोडून इतर वेळेला काय असावं. आंघोळ किती वाजता केली मी? 2 वाजता. जेवलो किती? 2:15 वाजता. पाठाला केली किती वाजता? 2:40. बरोबर आहे. ठीक. ओम पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनि व्योमव्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. ओम शांति शांति शांति. आता 3रा तरंग संपलेला आहे. 4थ्या तरंग मध्ये तुम्हाला आनंद येईल. बऱ्याच गोष्टी